अरे, परवाच्या समारंभात प्रत्येक पाहुण्याला तुळशीची रोपं दिली. हो. तेव्हा मला काय आठवलं माहितीये का, परीक्षेला जाताना शाळेत असताना मी एक तोंडात तुळशीचं पान ठेवत असे, लकी म्हणून. हो का? तुळशीच्या पानाचं झालं, पण आपण कितीतरी पानं खातोच की. विड्याची तर पानं खातोच, म्हणजे मग ते बनारस असो, कलकत्ता असो किंवा छोटं मगईचं पान असो. आणि पालेभाज्यांमधून कितीतरी पानं खातो आपण. बरोबर आहे, पण प्रत्येक पालेभाजीचं पान वेगवेगळ्या आकाराचं असतं. मला वाटतं पालेभाज्यांमध्ये अळूचं पान सगळ्यात मोठं असतं. हो, हे खाण्याबद्दल झालं. पण केळीचं पान सगळ्यात मोठं. म्हणून तर आपण सगळं जेवण केळीच्या पानावर मांडू शकतो ना. केळीच्या पानानंतर मला वाटतं कर्दळीचं पान सगळ्यात मोठं असतं. आणि रानावनात झाडांवर चढणाऱ्या ज्या वेली असतात त्यांची पानं तर आवडव्या आकाराची असतात. आणि बाभळीची पानं लहान असतात बरं का, म्हणजे काटे मोठे आणि पानं लहान. म्हणून ज्या वेळेला वारा येतो ना, म्हणजे जोराचा वारा, त्यावेळेला बाभळीची पानं नुसतीच हलतात, पण केळीसारखी मोठाली पानं असतात ती फाटतात. वीणाबाई चौधरी काय म्हणतात याच्यासाठी, आले बाभळीचे पानं, बोले केळीच्या पानाला, फाट आता टराटर, नाही दया या तुफानाला. आपण आपल्या निसर्गातल्या काही पानांना विशेष स्थान देतो. म्हणजे आता आंब्याची पानं आपण पूजेच्या कलशात ठेवतो, किंवा कडुलिंबाची पानं आपण गुढीला लावतो. आणि नागवेलीची म्हणजे विड्याची पानं आपण पूजेच्या वेळी देवासमोर ठेवून त्याच्यावर सुपारी ठेवून मग थोडंसं पाणी ओतून नैवेद्य म्हणून वापरतो. आपण जेव्हा शंकराला बेलाची पानं वाहतो तेव्हा ते त्रिदल असतं. आणि गणपतीला दुर्वा वाहतो ती सुद्धा गवताची 3 पाती असतात. आणि दसऱ्याला आपण आपट्याची पानं सोनं म्हणून लुटतो. फुलांचं खूप कौतुक करतो, पण निसर्गात सगळीकडे पानच पानं असतात. म्हणजे अगदी नव्याने फुटलेली पोपटीसीर पानं आणि गर्द हिरव्या पानांनी लगडलेली डेरेदार झाडं. रोटांची पानं रंगीबेरंगी सुद्धा असतातच. हो. शिवाय रंगीत शोभेच्या आळूवर रंगीबेरंगी नक्षी असते. शरद ऋतू येतो आणि झाडाच्या पानांचे रंग बदलायला लागतात. मग त्या तांबड्या, लाल, केशरी पानांची झाडांची जंगलच्या जंगलं अमेरिकेत, युरोपमध्ये आहेत. पण बर्फ पडायला लागल्यावर तीच झाडं त्याच्या फांद्या खराट्यांसारखी दिसतात रे. हो, ओकीबोकी दिसतात. अगदी. आता खराट्यांवर मला आठवलं की नारळाच्या धावळ्या खराट्याच्या काड्या म्हणून उपयोगात येतात. मला वाटतं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही पानं आपल्याबरोबर सतत नांदत असतात. म्हणजे बघ, दिवस उगवतो आणि आपण चहाच्या पानांचा स्वाद घेत तो साजरा करतो. आणि जेवताना खुमारी येते ती पानांनी, म्हणजे मसाल्यातल्या तमालपत्र आणि कढीपत्ता. तंबाखूची पानं मात्र लांबच ठेवायची, प्रश्नच नाही. अगदी लाजाळूची पानं बघ, नुसतं आपण त्याला हात लावला तरी मिटतात. पण एवढं असून सगळ्यात आवडीची भाजी आणि पानं मेथीची, कारण मेथी आणि प्रीती असं यमक जुळतं ना. म्हणजे ती खाण्यातही येते आणि उखाण्यातही येते. पुरुषांनी घेतलेल्या भाजीत भाजी मेथीची, अमुक तमुक माझ्या प्रीतीची.